पाण्याखालील विश्व बघण्यासाठी स्कुबा डायव्हिंग नक्की करा. प्रत्येकाला स्कुबा डायव्हिंग जमेलच असे नाही, पण त्यासाठी तुम्हाला घाबरून न जाता एकदम शांतपणाने जसे इन्स्ट्रक्टर सांगतो तसे करायला हवे. काही लोकांना सी सिकनेस असतो किंवा हेवी नाश्ता किंवा तेलकट पदार्थ खाऊन येतात, त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. तर हा कसा टाळायचा याबद्दल माझ्या मित्र अनिकेतने मला पूर्ण माहिती दिली. तर स्कुबा डायव्हिंगची मजा ही मला या टीममुळेच आली. त्यानंतर भूषणने स्कुबा डायव्हिंग करताना इन्स्ट्रक्शन्स दिल्या. एक वेळ कॅटरिनाने सांगितलेले मदतीला येणार नाही, पण भूषण दादाने सांगितलेले नक्कीच येईल. फक्त तोंडाने हवा घेतली जाते आणि तोंडाने हवा सोडली जाते. नाकाने सोडायची नाही आणि घ्यायची सुद्धा नाही. जसे भूषणने सांगितले मी नेमके तसेच केले. थोडा वेळ लागला पाण्यामध्ये सेटल होण्यासाठी, पण सेटल झाल्यानंतर जसं पाण्याखाली गेलो ते विश्व बघण्यामध्ये खूपच मजा आली. तर पाण्याखालील विश्व बघण्यामध्ये खूपच मजा आली. वेगवेगळ्या प्रकारचे कोरल, त्यानंतर मासे, जेलीफिश, टायगर फिश असे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे मासे तिकडे बघण्यास मिळाले. स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर सुद्धा मी पाण्याच्या वर खूप वेळ मजा केली. आणि मी जसे तुम्हाला सांगितले की एक्सपिरियन्स हा डिपेंड असतो आपल्याला कशा प्रकारचे सर्व्हिस देतात आणि आपल्याला कसा अनुभव येतो. तर हे सर्व साध्य झाले हेरंबस स्कुबा डायव्हिंग सेंटरमुळे. तर अनिकेतला तुम्ही कॉन्टॅक्ट करून स्कुबा डायव्हिंगबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात आणि तुम्ही तुमचे स्कुबा डायव्हिंगसाठीचा टायमिंग फिक्स करू शकता.